नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय समन्वय समितीतर्फे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मी श्री जीवन वाघ BYK वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता 12वी वाणिज्य अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार तासिका क्रमांक 3 मध्ये आपण या सादरीकरणामध्ये कुठले मुद्दे अभ्यासणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे अपूर्ण स्पर्धा, 2 मक्तेदारी, 3 मक्तेदारीची वैशिष्ट्ये आणि 4 मक्तेदारीचे प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत, तर काही वैशिष्ट्ये आढळतात. तर पहिला प्रकार म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारीचा अर्थ आणि व्याख्या आपण बघूया. मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. म्हणजेच काय, मोनोपॉली हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्दापासून आलेला आहे. मोनो मीन्स सिंगल म्हणजे एक, आणि पॉली मीन्स सेलर म्हणजे विक्रेता, एक विक्रेता, मोनोपॉली. मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजारपेठेवर किंवा बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता, म्हणजे त्याचा अर्थ काय की तो एकच विक्रेता आहे आणि त्याचं पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असते आणि जवळचा पर्याय त्याला कोणीच नसतो, जवळच्या वस्तू त्याला पर्याय कोणीच नसतो, म्हणून तो एकच विक्रेता आहे आणि त्याचं पुरवठ्यावर नियंत्रण आहे, म्हणजेच तो मक्तेदार आहे. E.H. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. बघा, चेंबरलिनसुद्धा हेच सांगतायत की मक्तेदारी म्हणजे काय की अशी उद्योग संस्था की जी संपूर्ण पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवते आणि जवळचा पर्याय बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातला पहिलं वैशिष्ट्य म्हणजे एकच विक्रेता. हे फार महत्त्वाचं आहे. मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते. वेगवेगळे ग्राहक असतात, परंतु त्यांची वस्तू त्यांच्याकडेच एक असते आणि संपूर्ण नियंत्रण हे त्या विक्रेत्याचं असतं. दुसरा पर्याय आहे पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात, म्हणजे पर्यायी वस्तू किंवा पर्याय उपलब्ध असणं हे या बाजारपेठेमध्ये नसते. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो. त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा त्या वस्तूपासून वंचित राहावे लागते. मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर ग्राहकाला एखादी वस्तू घ्यायची असेल आणि बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असेल तर त्याला दोनच पर्याय असतात. एक तर ती वस्तू विकत घ्यावी लागते आणि जर घ्यायची नसेल तर त्या वस्तूपासून वंचित राहावे लागते. आणि म्हणूनच काय होतं आहे की मक्तेदारीमध्ये छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशावर निर्बंध. बघा विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने येतात. म्हणजे एकच विक्रेता असतो, त्याचं पूर्ण नियंत्रण असतं बाजारपेठेमध्ये त्याच्या वस्तूंवरती, त्याच्या पुरवठ्यावरती, आणि कायदेशीर, नैसर्गिक, तांत्रिक बंधनांमुळे काय होतं आहे की इतर विक्रेता हा त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाही, म्हणजे त्याच्यावरती बंधनं असतात.
पुढचं वैशिष्ट्य म्हणजे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदाराचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. बघा, उत्पादकही तोच असतो आणि विक्रेताही तोच असतो, मक्तेदार. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की पूर्ण नियंत्रण त्याचं बाजारपेठेवर असते. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे किंमतकर्ता. मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदारी उद्योगसंस्था स्वतःच्या मालाची, उत्पादनाची किंमत निश्चित करते. त्यामुळे मक्तेदार हा कोण असतो? किंमतकर्ता असतो. मक्तेदार हा किंमतकर्ता असतो. पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असल्यामुळे त्याच्या वस्तूला किती किंमत आकारायची हे पूर्णपणे मक्तेदार ठरवत असतो, म्हणून तो किंमतकर्ता असतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मूल्यभेद. मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे, वेगवेगळ्या किमती आकारू शकतो. अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलत दिली जाते, म्हणजे मूल्यभेद केला जात असतो. जे नॉर्मल लोक प्रवास करतात त्यांना असणारी तिकिटाचा दर आणि विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक यांना जे तिकीट आकारलं जातं ते त्यात सवलत त्यांना दिली जाते. म्हणजेच काय होतं आहे की त्याच्यामध्ये भेद केला जात असतो, मूल्यभेद केला जात असतो. म्हणजेच याचा अर्थ मूल्यभेद हा मक्तेदारी बाजारामध्ये एक प्रमुख वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे की किंमतकर्ता एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत आकारू शकतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे उद्योगसंस्था हाच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारीत उद्योगसंस्था हाच उद्योग असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्पादकही तोच असतो मक्तेदार आणि विक्रेताही तोच असतो आणि त्याच्यामुळे उद्योगसंस्था हाच उद्योग असतो मक्तेदारीमध्ये. वैशिष्ट्यांनंतर आपण बघूया मक्तेदारीचे प्रकार. मक्तेदारीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला प्रकार आहे मक्तेदारीचा खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती, खाजगी संस्था मक्तेदारी उद्योगसंस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी व्यक्ती किंवा एखादी खाजगी संस्था ही मक्तेदारी उद्योगसंस्थेचे नियंत्रण करत असेल तर त्याला खाजगी मक्तेदारी म्हणतात. म्हणजेच काय की खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते. नफा मिळवायचा हा एक प्रमुख उद्देश असतो. उदाहरणार्थ टाटा समूह. ही टाटा समूहाचे जेवढे काही उद्योग आहेत, जेवढे काही उत्पादन आहेत, तर ते त्यांचा उद्देश नफा कमवणे हा असतो. म्हणजे टाटा समूहासारखे अनेक काही उद्योग आहेत की त्यांचा उद्योग स्थापन करण्याचा हेतूच मुळात तो असतो की नफा कमावणे. दुसरं मक्तेदारीचा प्रकार म्हणजे सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. बघा, सार्वजनिक मक्तेदारी म्हणजे सरकारच्या मालकीची यंत्रणा पूर्णपणे असते. म्हणजे सरकारच्या मालकीचं ते असतं, सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं आणि सरकारने ते चालवलेलं असतं, म्हणून त्याला सार्वजनिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. आणि ह्या सार्वजनिक मक्तेदारीचा मुख्य हेतू काय असतो तर कल्याणकारी हेतू असतो. लोकांचं कल्याण व्हावं या उद्देशाने ही संस्था चालवली जाते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे. आता रेल्वेचा प्रवास करत असताना अतिशय माफक दरामध्ये आपण रेल्वेचा प्रवास करू शकतो. म्हणजे या ठिकाणी लोकांचं कल्याण व्हावं ही एक भावना असते. तिसरा प्रकार म्हणजे कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे
निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच या चिन्हांची किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदाहरणार्थ काय मित्रांनो, अमूलचे उत्पादन. अमूलचं उत्पादन जे घेतलं जातं, अमूल जी उद्योग संस्था आहे, तर त्यांनी पेटंट मिळवलेलं आहे, त्यांचं स्वतःचं बोधचिन्ह आहे, स्वामित्व अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सेम बोधचिन्ह किंवा ते पेटंट दुसरी उद्योग संस्था तयार करू शकत नाही. म्हणजेच काय की ते कायदेशीर मक्तेदार झालेले आहेत त्यांच्या उत्पादनासंदर्भात. चौथा प्रकारे नैसर्गिक मक्तेदारी. विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. उदाहरणार्थ काय मित्रांनो, पंजाबचा गहू, इतकंच काय नाशिकची द्राक्ष, की ज्या ठिकाणी विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थिती निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. उदाहरणार्थ नाशिकचा विचार घ्या. नाशिकमध्ये द्राक्ष पिकवली जातात कारण इथलं हवामान, पर्जन्यमान, मृदा ही जी नैसर्गिक संपत्ती आहे ती आपल्या नाशिकला द्राक्ष निर्मितीसाठी साजेशी आहे आणि म्हणून आपण द्राक्ष निर्मितीसाठी आपण मक्तेदार आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाही, त्याला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. बघा, साध्या मक्तेदारीमध्ये विक्रेता किंवा उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. त्यामुळे इथे मूल्यभेद हा प्रकार नसतो. पुढचा मक्तेदारीचा प्रकार आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी. मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारतात. म्हणजे या मक्तेदारीमध्ये मूल्यभेद केला जातो की एकच उत्पादन जरी असेल पण ग्राहक वेगवेगळे असतील तर मूल्यभेद केला जात असतो, मक्तेदार मूल्यभेद करत असतो, म्हणून त्याला मूल्यभेदात्मक मक्तेदारी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ डॉक्टरचं घेऊया आपण. वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी डॉक्टर आकारत असतात. ज्या रुग्णाची परिस्थितीच नाही आहे अशा रुग्णाकडनं डॉक्टर जास्त पैसे घेत नाही, नॉमिनल फी आकारून त्याला इलाज केला जात असतो. तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना जे दर ठरवलेले आहेत ते दर घेतले जातात. म्हणजे वेगवेगळ्या रुग्णांकडनं वेगवेगळी फी आकारली जाते, म्हणून त्याला मूल्यभेदात्मक मक्तेदारी असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे ऐच्छिक मक्तेदारी. गळेकापू स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते. उदाहरणार्थ ओपेक. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐच्छिक मक्तेदारीमध्ये गळेकापू स्पर्धा होऊ नये, ती टाळावी यासाठी काही मक्तेदार हे एकत्र येत असतात, एकत्र विचारविनिमय करत असतात आणि एक विशिष्ट गट स्थापन करतात. मग हे एकत्र येतात का येतात तर त्यांच्या वस्तूची विक्री सहज आणि सोपी व्हावी, महत्तम नफा मिळावा या उद्देशाने ते एकत्र येतात. यालाच ऐच्छिक मक्तेदारी असं म्हणतात. धन्यवाद मित्रांनो.